मला कळत नाही असे वाटणे ही परमार्थाची पहिली पायरी आहे. आपण अभिमानाने मला सर्व समजते असे मानून जगात वावरत असतो. खरोखर अभिमानासारखा परमार्थाचा दुसरा मोठा शत्रू नाही. अभिमान हा हरळीसारखा नाश करणारा आहे असे म्हणणे सुद्धा अपुरे आहे. चित्तशुद्धीच्या मार्गात मोठी धोंड कोणती असेल तर अभिमानाची आहे. स्वतःच्या कर्तबगारीने आपण त्याच्या तावडीतून सुटू असे म्हणणेच वेडेपण होईल. त्याच्या कवचाट्यातून सुटण्याचा मार्ग म्हणजे सद्गुरूला अनन्यभावे शरण जाऊन अभिमानाच्या तावडीतून सोडवण्याबद्दल त्याची सतत प्रार्थना करणे हाच आहे. चित्तशुद्धी झाली की शेताची मशागत पूर्ण झाली असे म्हणले तरी चालेल. पुढे प्रश्न बी उत्तम असणे गरजेचे आहे. उत्तम बी कोणते कदाचित आपल्याला समजणार नाही, परंतु फळ चांगले येईल अशी जाणीव ठेवावी. जी फळे गोड लागली त्याचीच लागवड केली तर पुढे असे अनुभवायला येते की काही काळ लोटल्यानंतर कालमर्यादेप्रमाणे ते झाड मरते, अर्थात फळे मिळायची बंद होतात. त्यामुळे मन कष्टी होते. यावरून असे वाटते की आता गोड लागलेली फळे ही कालांतराने दुःखालाच कारणीभूत होतात. मग बी निवडताना असे पाहणे जरूर आहे की त्याची झाडे कायम टिकणारी आहेत आणि फळे अक्षय सुखाचा लाभ देणारी आहेत. जगात उत्पन्न झालेली अशी कोणती वस्तू आहे की जे अक्षय टिकेल? कोणतीही नाही असेच उत्तर येईल. म्हणून विनाशी फळाच्या आशेने केलेले कोणतेही कार्य सुखाला येत नाहीत असेच आहे. याकरिताच भगवंताशिवाय दुसऱ्या कोणत्याही फळाची आशा न ठेवता कर्तव्य कर्म करत राहणे हाच सुखाचा मार्ग आहे आणि हीच उत्तम बीजाची पेरणी आहे. भगवंताची मनोभावे प्रार्थना करावी की हे देवा, तुझी भक्ती तुझ्याशिवाय इतर कोणत्याही फळाच्या आशेने न होईल अशी कृपा करावी. त्या दृष्टीने आपणही प्रयत्न करणे जरूर आहे. ज्याप्रमाणे किडके आणि चांगले एकत्र झालेले धान्य आपण सुपात घालून पाकडतो किंवा किडके धान्य बाहेर उडवून लावतो, मागे उत्तम धान्य शिल्लक ठेवतो, त्याप्रमाणे भगवंताची भक्ती करता करता भगवंत प्राप्तीशिवाय इतर होणाऱ्या इच्छा काढून टाकायचा क्रम ठेवावा. म्हणजे कालांतराने भगवंताकरिताच भगवत प्राप्ती अशी भावना दृढ होत जाईल. परस्परात प्रेम वाढविण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत. एक बारीक सारीक गोष्टीकडे दुर्लक्ष करून प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी थोडी सवलत ठेवावी, म्हणजे द्वेष वाढणार नाही. दुसरी, सर्वांना प्रेमाची अशी जी एखादी जागा असेल त्याकडे दृष्टी ठेवावी. तिसरी, कोणतीही सूचना सांगायची झाली तर त्या व्यक्तिविषयक न बोलता नम्रतेने आणि गोड शब्दात सांगावी. चौथी, अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी मध्ये या सर्वांचा बऱ्याच प्रमाणात अंतर्भाव होतो अशी बाब म्हणजे स्वार्थाला आळा घालणे. म्हणजे मी स्वतः जितका माझ्याकरता आहे असे वाटते त्याच्याही पेक्षा जास्त मी दुसऱ्यांकरता आहे असे वाटणे आहे आणि ही जाणीव ठेवून त्याप्रमाणे वागणे हेच प्रेम वाढवायला मदत करते. ज्या माणसाला स्वार्थ साधायचा नाही त्याला कमी पडणे शक्यच नाही. जिथे निस्वार्थपणे आहे तिथे भगवंताला पुरवठा केलाच पाहिजे. आता स्वार्थाचा विचार न करता मी कुठे स्वार्थी आहे, मी कुठे कुणाजवळ काय मागतो, पण एवढ्याने स्वार्थदृष्टी नाही असे म्हणता येणार नाही. अहंकारा इतकेच स्वार्थ जबरदस्त आहे. त्याच्या मुळ्या इतक्या खोल आणि सूक्ष्म असतात की त्यांचा पत्ताच लागत नाही. स्वार्थ 3 प्रकारचा असू शकतो: कायिक, वाचिक आणि मानसिक. संताजवळ राहणाऱ्यांनी ते सांगतील तसे वागावे, मानाची अपेक्षा करू नये आणि फारसा वेदांत बोलू नये. तोंडाप्रमाणे आले तर दाबून टाकावे. संतांची आज्ञाप्रमाणे वागणे ही प्रचिती येण्याचे साधन आहे. व्यावहारिक वासना तृप्त करण्यासाठी संत नसतात हे ओळखून आपण त्यांची संगत धरावी. तेल आणि वात